हाय गाईज, शिवनेरी आणि हाडसर या ट्रेकिंग ब्लॉगच्या दुसऱ्या पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता मी सगळं आवरले, नाश्ता करणार आहे आणि गडावर जाणार आहे हाडसरवर, कारण शिवनेरी आपण काल बघितलाय. चला किती वेळा ग? किती वेळा 4 वेळा. किती? 4. चला फव घ्या, फव कांदा, फव सगळ्यांचं झाले आवरून, सगळे झाल्यात तयार. हे बघा बॅगा सगळ्यांच्या. चला तर मग जा. काल कोण होते ते माग आलेलाच नाही. तर आता सकाळचे 9 वाजल्यात आणि आम्ही ट्रेक सुरू केलाय. तर मग आकाश काय वाटते? एकदम मस्त. बघितलंयस तू पहिला? होय यो होय, काय काय वर बघण्यासारखं मात आहे. कोणतीच्या वाटेनं म्हणजे वही कुठल्या? हे पायरी मार्ग आहे. नाही कोणती हे हाता मारतो. तर हे आपल्या समोर ते हाय हाडसर आणि आपल्याला जायचं इकडनं. तुम्ही बघू शकता, तुम्ही समोर पण केवढे मोठे डोंगर आहेत. आणि फक्त 5 मिनिटं चालले, खरं पूर्ण दमले आणि ऊन पण आहे त्यात. तर आपण एक 5 ते 10 मिनिटं चालून आल्यावर एक वरती छोटस गाव आहे आणि आपण डोंगर बघू शकताय आणि आपला किल्ला चला चला इकडं आहे. आणि आमच्या ग्रुप मधल्या मुली बघा, कधी घेतले का नाही? बघू. तर आता इथं पोरींचं खेळून झालंय, फोटो व्हिडिओज काढून झाल्यात आणि आम्ही निघाले आता पुढे या गावातनं. खतरनाक आहे, बघू शकता ही शेती. भात आहे यो. भात आहे, काढणी केल्या, कापणी. तर भाताची कापणी पण इथे केल्या. इथला डेंजर रस्ता वाटालाय. तर आपण पायऱ्यांवरनं वरती पोचल्यावर असा काय नजारा दिसतोय. या स्पॉटला पण आलोय. आपण तिकडनं आलोय. असं भरपूर चढायचं आहे, स्टॅमिना ठेवा. तर आता एवढं चढून झाल्यावर सुशांताला एकच गाणं सुचाले. कुठलं रे? हरे रामा हरे कृष्णा देवकी नंदना. संपलं. चला तर पुढे. देव माणसानं आपल्याला पाणी दिले, तर पिऊन घ्या. मावती की बघा आता दिसते का
तर आत्ता आपण आलोय हडसरच्या दरवाजापाशी. आणि दरवाज्यातनं आत आल्यावर इथं आपली छोटीशी खोली आहे. तर पहारेकरी राहत असतील. पायऱ्या पण भरपूर मोठे आहेत. आणि आम्ही हडसर गडावरनं आत आल्यावर इथं बिबट्याने केलेली शिकार आम्हाला बघायला मिळाली. तर आत्ता आपण हडसरवर एका पॉईंटला असं येऊन थांबलोय की जिथं खतरनाक पॉईंट आहे. पायऱ्या आणि दोन्ही बाजूला तटबंदी टाईप. आणि आपण दुसऱ्या दरवाजापाशी आता आलोय. चला की हे कशासाठी असते ते? तर आता आपण पूर्ण गडावर आलोय आणि इथं पुढे 2 तोफा आहेत. मागे एक राजमुद्रा होती आणि पाण्याचे टाकं. आणि आम्ही आता गडावर मॅगी करून खाणार आहे. हे पण तुम्हाला दाखवतो. पूर्ण उन्हानं पूर्ण दमलोय. कुठं आहे यो काय आणि हा जीवदन यो एक नंबरचा जीवदन. आणि यो ना अंगठा. तो असा असा दिसायला का असा असा इथनं बघितल्यावर अंगठा दिसायला. कुठला हा जीवदन आहे काय? इकडे बघ की यात बघ की हा जीवदन. हे बघ हा जीवदन. हा अरे प्रज्वल हे बघा तोफा 1 2 आणि 3. समोरचा हा चावंड किल्ला आहे. समोरचा इथून क्लिअर बघितलं तर नानाचा अंगठा दिसतोय आपल्याला. प्रज्वत असं वर दिसते चढ. तो नानाचा अंगठा आहे. म्हणजे ते शंकराच्या ह्याच्यासारखं. त्याच्या उजव्या साईडला बघितलं तर वराडी डोंगर रांग. ते छोटे छोटे पिनॅकल दिसतात बघा तुम्हाला. आणि तो नानाचा अंगठा आहे. त्याच्या लेफ्ट साईडचा जो आहे तो जीवदन आहे. तर आत्ता आपण इथं 3 तोफा त्या काळातल्या आणि थोडीशी माहिती बघितल्या. आणि आता आपण निघालो पुढं, कारण जिथं पाणी असेल तिथं आम्ही मॅगी करायला थांबणार आहे. आणि पाणी आहेत खरं त्या टाक्या अशा आहेत, हिरवं पाणी आहे. त्यामुळं पिण्याचं पाणी कुठं मिळेल तिथं आम्ही थांबणार आहे. आता इथं मॅगी आणि भांडी वेगवेगळी केल्यात आणि आम्ही निघाले पाणी आणायला. भांडी घेऊन गेल्यात बघा पुढे. तर आता प्यायचं पाणी शोधणार आणि आम्ही येणार. तर 10 ते 15 मिनिटं चालून झाल्यावर आम्हाला थोडं चांगलं पाणी मिळाले. आणि बघू शकताय तुम्ही पाणी म्हणजे आम्हाला काय मिळाले. हे ताजं पाणी आले आणि जे इथं साठले ते आता आम्ही प्यायला घेणार आहे. तर आता आम्हाला खडतर प्रवासानंतर पाणी मिळाले. 1 भांड आणि 1 बाटली भरून घेतल्या आणि आम्ही पिले पण इथं भरपूर. आणि दुसऱ्या टीमला दुसरीकडे पाणी मिळाले. तर आता होणार पार्टी. मॅगी आणि कॉफी जल्लोष. आता मी आलोय ह्याच्याच खाली बरोबर धान्य कोठार आहे आणि तिथंच आता आम्ही मॅगी करणार आहे. आणि फायनली आम्ही जागेवर आलोय पाणी घेऊन. ते धान्य कोठार खतरनाक आहे की. एकच नंबर धान्य कोठार.
इथं ठेवले पाणी उकळाय. आत्ता घेतल्या कॉफी करायला मॅगी खाऊन आणि आमच्या कॉफी करणाऱ्या आणि आमच्या कॉफी झाल्या. तर आम्ही आता तिथं मॅगी खाऊन महादेव मंदिरापाशी आलोय आणि चला तर मग महादेव मंदिर बघायला जाऊया. तर आत्ता हे मागचं महादेवाचं मंदिर बघून आम्ही निघाले खुंटीची वाट बघायला आणि ते स्पॉट बघितल्यावर काय शेवटच आहे वाटतं. तर बघूया त्याच्यानंतर काय नियोजन आहे. तर आत्ता आमचा पूर्ण गड बघून झालाय आणि आम्ही निघालोय खाली बेस कॅम्पवर आणि तिथं जेवण झालं आम्ही डायरेक्ट आता जाणार आहे कोल्हापूरला. तर आत्ता मी हडसर गडाच्या महादरवाजापाशी आलोय आणि ट्रेक आमचा पूर्ण झालाय आणि 1 नंबर ट्रेक झालाय. तर विचारूया आपल्या मेंबरांची. आता आमचा हडसर ट्रेक पूर्ण झालाय आणि ट्रेक बद्दल सांगायचं म्हटलं तर आमचं पब्लिक एवढं हे होतं की आम्ही त्यांना ट्रेकला घेऊन आलोय का ते आम्हाला ट्रेकला घेऊन आलेत हेच समजलं नाही. माझं नाव आकाश सुतार. आम्ही आलेलो हडसर किल्ल्याला. हे पिकाचू पिल्लू नॉडी शिजुका आणि ह्यो गपलती उर्फ गप्पू सोन्या म्हणतात त्याला. बेलवाल्याचं खाली गेलं आणि ही वरतून पळत आली. पोरं सगळी पळत खाली गेलीत. आम्ही मागं राहिलो. माझ्या पायावर सामान मारलं. नमस्कार, माझं नाव पिकाचू. माझं नाव शुभम आणि उर्फ पिकाचू. आणि आजचा हडसर ट्रेक आमचा आज पूर्ण झालेला आहे. ट्रेक मस्त झालेला आहे आणि फुल एन्जॉयमेंट केलेलं आहे. आणि आज आम्हाला पहिल्यांदा असं वाटलं की आमच्यावर पण जास्त लोड आलेला नाही, कारण पब्लिकच एवढा हार्ड होतं का नाही ते आम्हाला, म्हणजे आम्ही त्यांच्या मागे फिरवले पूर्ण गडावर. आणि त्यातली आपली शिजुगा आहे आपल्यासोबत आज. ती आता तिचा एक्सपिरियन्स सांगणार आहे आपल्याला. नमस्कार, मी शीतल गावडे. आज आमचा हडसरचा ट्रेक कंप्लीट झाला आहे आणि आम्ही परतीच्या वाटेवरती आहोत आता. तर ही आमची मापाडी संघटना आहे जी नुसती ट्रेकला आल्यापासून मापं काढणे हेच काम करत आहे. आणि आम्ही पुढं आणि ती आमच्या मागून. हाच आमचा असा प्रवास खूप छान झालेला आहे. चल, तुम्हाला पण जर मापं काढून घ्यायची असेल तर कोल्हापूर ऍडव्हेंचर या टीम सोबत नक्की एकदा ट्रेक करून पहा. धन्यवाद. हाय गाईज, आत्ता वाजल्यात संध्याकाळचे 6 आणि आमचं जेवण वगैरे झाले आणि आत्ता निघाले आम्ही कोल्हापूरला. तर हा व्हिडिओ इथंच थांबवतो. चला, बाय बाय.